नमस्कार. जयशंकर. अंधेरी सभेच्या ऑनलाईन कार्यक्रमात तुमचं सगळ्यांना स्वागत असं. डिसेंबर 1 तारीखेक परमपूज्य कृष्णाश्रम स्वामांगल समाराधने दिवस आशिल्लो आणि आज ही परमपूज्य केशवाश्रम स्वामांगल समाराधने दिवस. तर आजचे ह्या प्रोग्रामान तू सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, मागीर चॅन्टिंग ऑफ श्री गुरुपादुका स्तोत्र, फॉलोड बाय चॅन्टिंग ऑफ श्री परिज्ञान त्रयोदशी, आणि फायनली आमगल मेन जो प्रोग्राम आसा अ टॉक बाय श्री राजगोपाल. ओम दक्षिणास समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्य गुरु परंपरा श्रुती स्मृती पुराणानाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णु हर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये अज्ञानध्वान्तपटल विद्वंसन दिवाकरान् सच्चिदानंदबोधैक सुधांबुधिकलानिधीन् आदिव्याधिभयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून् इलापाताल नाकस्त पूजित श्री शिवेशितु चरणाबुर अन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान ईश्वरान वेद वेदांग वेदांत ज्ञानिनां दुरी शास्त्र वृंद सुखाधारान भजे श्री शंकराश्रमान उपमा सांग्रब्ज शरणोदर्तून सौम्य श्री केशवाश्रमान औपादिके कर्मकर्ते मोहित भ्रांत चेतसान समुद्धरण दौरेयान वंदे श्री वामनाश्रमान अंजसा तमसपार मनायासेन सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रम यतीश्वरान अहम वंदे मनोवाग्भ्याम पांडुरंगाश्रमान मुहु संस्थये पर्या भक्ता विविधैर्भक्ति लक्षणैः करकंज भवान तेषां वंदे धर्म दुरंधरा आनंद रूपिण श्रीमत आनंदाश्रमान सद्गुरून् अब्रह्मा विष्णु ध्यान द्वैत द्वांत दिवाकरान् प्रशांत दांतो परतान् परिज्ञानाश्रमान नमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थ निरूपणे संविज्ञान तपोदीप्तान् निगमागम पारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यंत पथदर्शकान् सद्यो जातान् नमामत्र शंकराश्रम देशिकान् भो पराक् स्वामिन् पराक्. श्री गुरुपादुका स्तोत्रम्. प्रणम्य संविन्मार्गस्थानागमज्ञान महागुरुन् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाददोषजमलप्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः
गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्टिस् तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपथद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चन् निष्प्रपञ्चा गुरोः स्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनादद्दुरिच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय ह्युः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातुलराशिवत् काशीक्षेत्रनिवासस्तव चरणचलन् जाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गयात् त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत् तीर्थदेवं क्वचिदपचयन् न प्रतिमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनंदाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम् बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भवरोगहरो यो भू शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुम् शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुम् सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् योऽनुकर्तुं विभुं चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम् निर्मिमे निर्मिमेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम् कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीद्हृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुम् दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोर्रोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भवानी शंकराय नमः। ओम श्री मात्रे नमः। आयच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय मगल सप्रेम नमस्कार। आज एक अत्यंत पवित्र दिवस
आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापुर गुरु परंपरेंतुले केशवाश्रम स्वामी पंचम सद्गुरु तंगल समाराधने दिवसु आम्ही आजी श्रीमद कृष्णाश्रम आणि श्रीमद केशवाश्रम ह्या दोन्ही स्वाम्यांगेले समाराधना एकत्र जावन आचरण करता असती. कृष्णाश्रम स्वाम्यांगेल समाराधना दिवसु पयर आशिल्लो 1 तारीखेक. आजी केशवाश्रम स्वाम्यांगेल समाराधने दिवसु. प्रथम कृष्णाश्रम स्वाम्यांचेरी हांव थोडे चिंतन करता. कृष्णाश्रम स्वाम्यांगेले कालमान 1837 to 1863 अशी 24 वर्स ते आमगेले मठाधिपती, आमगेले धर्मगुरू, आमगेले मोक्ष गुरू जावन विराजमान जावन आशिल्ले. तांगेल समाधी आमगो तस शिरालींतू आमगेल मठांत तस. पूर्वाश्रमांतू नगरकर. तांगेले जे कालमान आसा ते कालमानांतुले आमगेल गुरु परंपरा चरित्रेंतू उल्लेख केलेलो म्हणके एक 2-3 विशिष्ट घटना हायलाइट्स म्हणतात इंग्लिशान ते हांव तुमकां सांगता. तांगेल शिष्य श्रीमद पांडुरंगाश्रम स्वामी तांगेले पूर्वाश्रम नगरकराची. पांडुरंगाश्रम स्वामी शिष्य जावन सानपणेंतू वेंकटापुर रथोत्सव भोगमटे जाता म्हाका पळोवंक म्हण दिसता. हांव वचेदवे म्हण केन्ना तांगेले गुरू अर्थात कृष्णाश्रम स्वामी लागीं तांणी विनंती केली वेळी कृष्णाश्रम स्वामींनी प्रितीने शिष्याक पांडुरंगाश्रम स्वाम्याक सांगलें की आतां तूं संन्यासी जावन आसा तेमी ते संन्याशांक विंगड नियम इत्यादी अन्वय जाता ती. बाकीच्या म्हणके खंय वचचें म्हण दिसलें आनी वचगलो अशी जायना. तेमी ती तूं वचका म्हण ना जाल्यार हांव तुगेल खातीर आनी समाजा खातीर म्हणके चित्रापुर रथोत्सव सुरू करुया म्हण आश्वासन दिता ती. आनी पांडुरंगाश्रम स्वाम्यांक दिल्लेल्या आश्वासने प्रमाणे चित्रापुर रथोत्सवाचो प्रारंभ हे श्रीमद कृष्णाश्रम स्वामींनी केल्लें. हे रथोत्सवाचो प्रारंभ केलेलो ही एक विशिष्ट एक घटना तांगेल्या टेन्युअर तांगेल्या कालमानांतून. कृष्णाश्रम स्वामी देवी उपासक जावन आशिल्ले. भगवान शंकर देवागेल कशी तशीची देवी गेले उपासक जावन आशिल्ले आनी सप्तशती पारायण ते करताले. सप्तशती एक अत्यंत कार्णिकेचे एक ग्रंथ जावन आसा, अत्यंत पवित्र ग्रंथ जावन आसा म्हण तांणी कोणाक कष्ट संकष्ट अनेक नमने तापत्रय क्लेश इत्यादी जावन तांत लागीं कोण येताले तांकां सप्तशती पारायण करी हो उपदेश मार्गदर्शन कृष्णाश्रम स्वामी दिताले. आमगेल गुरु परंपरा चरित्रेंतू एक गृहस्थागेल नांव दिल्लेलें आसा दुर्गपय्या नागरकट्टी. नागरकट्टीकार कसले नमन्याचे पाप जिवनांतू क्लेश संकट आयिल्ले आनी तो धांवन येता कृष्णाश्रम स्वाम्या लागीं आनी प्रार्थना करता मगले हे संकट निवारण कोरका म्हण. कृष्णाश्रम स्वामी ताका एक प्रती एक कॉपी दुर्गा सप्तशतीचे दिता ती आनी हाचे पारायण करी म्हण मार्गदर्शन करता ती. त्या प्रमाणे तो सप्तशतीचे पारायण करता आनी ताका बरें जाता, तागेले कश्ट निवारण जाता. आता ही प्रती दुर्गा सप्तशती
पुस्तकाची प्रती कृष्णाश्रम स्वाम्यांनी दुर्गपय्या नागरकट्टीक दिल्लेली प्रती आजी सुरक्षित जावन मल्लापूर दुर्गा दत्त मंदिर गर्भगृहांतून दवरलेलं आसा. पण मल्लापूर दुर्गा दत्त मंदिराक कोणे संदर्शन केले रे तांणी पळयत सुरक्षित जावन ही कृष्णाश्रम स्वाम्यांगेल्ले अनुग्रह मेळ्ळेले तसले प्रती थंय दवरलेले आसा. ही दुसरी एक एपिसोड म्हण येद चित्रापुर गुरु परंपरा चरित्रेंतुलें. तिसरे सांगचे सारकें म्हळ्यार कार्तिक पुनवेक शिराली मठांत हांव केन्नाय वनभोजन आयोजीत केलेलें आसता आनी कार्तिक पुनवे ते पालखी गांवांत वता. सगळे शिराली गांवांतून ती पालखी वता आनी बाजारांतून सकड दुकानदार त्या पालखीचे स्वागत करता. ते आरती पळेर घेवन नारळ केळी घेवन ती मुखार येता, ती प्रसाद घेता. ती ही एक परंपरा, ही एक रूढी कितली वर्स दोन चालू आशिल्ली. जाल्यार एक वर्स खंयची कारणा निमित्त, कसलं कारण गोतना, खंयची कारणा निमित्त ते व्यापारी लोक बाजारांतुले नाखुश आशिल्ले. आमगेल मठा बद्दल कसली एक वैमनस्य तांकां उत्पन्न जाल्लेली आशिल्ली. ती तांणी सगळ्यांनी पोट मेळ्ळो, बहिष्कार घालो. पालखी केन्नाच मणकेची गांवांत आयली जाल्यार केन्ना प्रति वर्सा प्रमाणे आरती घेवन नारळ केळी घेवन स्वागत करता ती दुकानदार तशी खलय जायना. सकड दुकान बंद आशिल्ली आनी काळोख आशिल्लो. केन्नाय प्रकाशमय वातावरणांतून ती पालखी घुंवताली आनी त्या वर्स पुरो अंधकार. कोणेय दुकान ओपन दवरनी, कोणेय आरती पळेर घेवन येयनी, नारळ केळी घेवन येयनी. हें पुरो पळोवन ते आमगे लोक अत्यंत खिन्न जाले आनी मठांत आयिल्ले नंतर कृष्णाश्रम स्वाम्यांक तांणी सांगलें अशें अशें जाल्लें म्हूण. कृष्णाश्रम स्वाम्यांनी एकच वाक्य सांगलें, भगवान शंकर देव स्वयं प्रकाशमान जावन आसा. तो स्वयं प्रकाश, ही सेल्फ लुमिनस, ताका कृत्रिम प्रकाशाची गरज ना. कित्याक म्हळ्यार तागेलो स्वभावूच प्रकाशमय जावन आसा, कांय अड्डिना. म्हणून एक वाक्य मात्र तांणी सांगलें आनी कसलेय नमुन्याचे एक प्रतिक्रिया, रिएक्शन तांणी दिनी. जाल्यार अशें जालें की ते दुकान जी बंद आशिल्ली, कोण ते बहिष्कार घालेलो, त्या पुरो दुकानांक उज लागलो. खंय अग्निकांड आमी आतां गोवांतूं पेपरांत वाचलें न्हय, खंयची क्लबांतूं अग्निकांड जालें. सकड दुकानांतूं अग्नी प्रज्वलीत जावन तितलें की नश्ट जालें. आतां एक प्रश्न येवच्या फाव आसा आमगेल्या मनांतूं, हो संकल्प स्वाम्यांगेलो ना. स्वामी कोणाकय वायट येचुतात ना. प्रकाश दिवली नारळ केळी घेवन तुम्ही येनी तेमी तुमकां वायट जावं म्हणून स्वाम्यांगेल्या मनांत येतवय? सर्वता ना. त्यावेळेस अशें कशें जालें? दिस इज अ डिवायन लॉ, दिस इज अ स्पिरिच्युअल लॉ. आम्ही केन्ना एक महापुरुषाक अवहेलना करता ती, उपेक्ष करता ती, एक महापुरुषा बद्दल, सत्पुरुषा बद्दल गैरवर्तन आमगेलें आसता. त्या वेळार त्या महापुरुषान कसलें येचूंक म्हणना. ऑटोमॅटिकली दॅट इज द लॉ ऑफ डिविनिटी, दॅट इज द स्पिरिच्युअल लॉ. ऑटोमॅटिकली कोण तशी गैरवर्तन केलेलं आसा त्या व्यक्तीक कसलेय पूण एक दृष्टांत जावन ताका देव बुद्धी शिकयता. तशी कृष्णाश्रम स्वाम्यांनी वायट जावं म्हणून संकल्प करनी, अशें संकल्प करचे असंभव एक महापुरुषांक. जाल्यार देर इज अ लॉ ऑफ रिट्रिब्युशन म्हणटात इंग्लिशान.
एक सत्पुरुषाक जरी आम्ही सांगतला की गैरवर्तन केल्यार our conduct was unbecoming, then it recoils, it boomerangs on the perpetrator of that deed. That is what happened. अशे हे तिनी तांगेल्या जिवनांतुले तांगेल्या कालमानांतुले एक हायलाइट्स आमगेले गुरु परंपरा चरित्रेंतुले हांव तुमकां सांगलें. आतां आमगेले दीप नमस्कार स्तोत्रांतून तांगेले कसले सांगल्या, तांगेले स्तुती, ताजे बद्दल थोडे विचार करूया. कित्याक म्हळ्यार आमगेले दीप नमस्कार स्तोत्र तांतूं प्रति एक स्तुती एक 2-2 लायनाची आसा, अत्यंत गंभीर अर्थप्रद जावन आसता. अशी वयर वयर उबांत्र्याची अर्थ केल्यार समाधान जायना. आता कृष्णाष्टमी स्वाम्यांगेली स्तुती कशी केल्या, अंजसा तमसा पारम अनायासेन सर्वदा नृपशून्यतो नवमी कृष्णाश्रम यतीश्वरान. अंजसा एक एक शब्द घेवन ताजे विश्लेषण करूया, एनालिसिस करूया. अंजसा म्हळ्यार प्रॉपरली. अंजसा मीन्स इन द वे इट शुड बी, यद्वा तद्वा नाही, ऍट रॅन्डम नाही, व्यवस्थित कशी जावंका की तशीची. दॅट इज अंजसा म्हणटा ती. ॲज स्टिप्युलेटेड, ॲज प्रोव्हायडेड इन द स्क्रिप्चर्स, इन कॉन्सोनन्स विथ द रूल्स अँड रेग्युलेशन्स, तशी. दॅट इज अंजसा. त्या नमुनेचेर एक व्यवस्थित जावन कृष्णाश्रम स्वामी कल करता ती तमसा पारम. शिष्य वर्गाक, शिष्यांक तमस म्हळ्यार काळोख, ते काळखांतावन भायर हाडटा ती. आणि कशी भायर हाडटा ती? अंजसा, सिस्टमॅटिकली, in a very systematic, in a very organized, in a very disciplined way. अंजसा हे भायर काढता ती. Now what is the darkness? It is the darkness of avidya. It is the darkness of ignorance. आमगेले सनातन प्रार्थना बृहदारण्यक उपनिषदांतून आमकां सांगिल्लें आसा, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. This is an anadikal dorno from times immemorial. He amgel prarthana जावन आसा. Lead me from the unreal to the real. Lead me from darkness to light. Lead me from death to deathlessness. आता तमसो मा ज्योतिर्गमय हांगायल्या. गमय आपण हर कोण कोणाक सांगता? शिष्य अथवा शिष्य वर्ग गुरूंक सांगता. आपण हर बियॉन्ड द डार्कनेस of avidya, ignorance. That is tamas. Now ignorance about what? That is given in the other 2 lines. Ignorance about sat and ignorance about amritam. हे जे ignorance आसा त्या काळखांतावन, त्या तमो गुणांतावन महापुरुष सत्संग करतना आमकां भायर काडटा ती. What is sat? सत means existence. एक तत्व आसा, ताका नांव रूप आमी आमकां कशी दिसता की आमगे रुची प्रमाणे आमी ताका नाम रूप दिता ती, नेम एंड फॉर्म दिता ती. जाल्यार स्वयं ते तत्व निराकार, निर्गुण, निर्विशेष, फॉर्मलेस जावन आसा. सो त्या जे तत्व आसा, खंयच्याक आमी इंग्लिशान गॉड म्हणटा ती, ऑलमायटी म्हणटा ती, त्या तत्वा बद्दल एक तमस, काळोख जो आसा, ताजे निवारण स्वामी करता ती, सत्पुरुष करता ती. थोडे जाण म्हणून फाव आसा ती देव ना, देर इज नो सत, असत. देव म्हळ्यार हें पुरो इट इज अ डेल्युजन. इंग्लिशान तो एक अमेरिकनान एक पुस्तक बरयल्या, द गॉड डेल्युजन म्हणून. इज अ डेल्युजन, भ्रांती ती, देव आसा म्हण लेखचें. अशी केन्ना आमी आमगेले तर्क करता ती, दॅट इज असत. तांतूं तावन निवारण करचें, ते तमसांत ते कळकांतावन. वॉट इज सत? एकम सत विप्रा बहुधा वदंती, अग्निम यमम मातरिश्वानमाहु. हजारो वर्स मागची वेदांतूं उद्घोषणा केलेलें आसा. देर इज वन ट्रुथ which is called variously by the wise.
ताका अग्नी म्हणतात, यम म्हणतात, वायू म्हणतात, एक तत्व. सो हे जे तत्वा बद्दल काळोख काढचें, दॅट इज अंजसा तमस पारम. दुसरें इग्नरन्स आमकां सगळ्यांक आसा अबाउट डेथ अँड अबाउट अमृत. आमी स्वयं अमर जावन आसा ती. पळय ती भगवद्गीतेंत 18 अध्याय आसा ती. जाल्यार सुरवेक कृष्णाने दोळे उगडलेले अर्जुना गेले खंयच्या बद्दल? आत्मा बद्दल. मुखावेल्या अध्यायान ताणें मस्त सांगल्या. आमी ताजे दिकाक आतां पळोवचे ना, हें आमी चित्र पळयलें ताकी पुरो. इन द सेकंड चॅप्टर what Krishna advised, what Krishna instructed, what Krishna taught Arjuna about Atman. आत्माक नाश ना. नष्ट जाता म्हळ्यार देह आमगाल आमी चेंज करता ती, कपडे चेंज करता ती तशीची. आत्मो अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराक हन्यमान. It is liable to be destroyed, liable to be killed. But Atman is deathless. Atman is Amara. And that Amaratva Attanchi, Hangachi, that is Vedanta. Ihaiva, Hangachi, Adunaiva, Attanchi. It is not a posthumous award. Marta Chamkamelchi award nahi, certificate nahi. As of now, I am immortal. But the pity is, I am not aware of it. The pity is, I have mistaken myself to be this sack of blood, bones and flesh. हें जे ignorance आसा आमगेलेंच अमरत्वा बद्दल, आमगेलेंच अमृत स्वरूपा बद्दल तें गुरू काडता. आनी कशी काडता? अंजसा, systematically, in a disciplined, in a step by step way. अंजसा तमस पारम अनायासेन सर्वदा. See that word, anayasa. Ayasana, effortlessly. अनायासेन सर्वदा. आपणा सारिके करीतो करीती तत्काळ, नाही काळ वेळ मग त्यासी. सद्गुरु वांचोनी सापडेन सोय. तुकाराम महाराजान म्हणके ऑटोमॅटिकली इमिडिएटली लोह परिस कशकी लोहाक परिशा पत्तरू लागलो म्हळ्यार तें भांगार कशकी जाता तशी आपणा सारिके करीती तत्काळ. इमिडिएटली, एफर्टलेसली, अनायासेन. हा, तुमकां की प्रश्न निमगेला रे? हो प्रश्न अजूनही कोणेय निमगिनी म्हाका. आता 1-2 दीस दी हांव खंयची पुस्तक ग्रंथ वाचून स्टडी करून मागीर तुका 2 दिसान सांगता अशी न्हय. एट वन्स. दॅट इज वॉट इन कठोपनिषद यमा सेस, अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. शिष्य तयार आसा, गुरु तयार आसा म्हळ्यार गुरुने सांगिल कुडले तांचे सांगिल आसा शिष्या गेले मनांत वता. कशी वलवणतीक फातर उडयले म्हणटा ती तशी. इफ द इन्फ्रास्ट्रक्चर इज साउंड, इफ ऑल द फिटिंग्स आर फिट अँड फाईन, कशकी आमी स्विच ऑन केले कुडले लाईट जावंका, स्विच ऑन केले कुडले आमकां वार मेळका, तशी गुरु तयार आसा, शिष्यूय अधिकारी जावन आसा. त्या वेळार गुरून सांगिल कुडले अनायासेन ताणें श्रवण केले कुडले ग्रहण जाता. रामकृष्ण परमहंस खंयची कॉलेजा वचगलेले, खंयची हायस्कुला वचगलेले. श्री रामकृष्ण परमहंस ठाकूर महाराज हे खंयची कॉलेजाक अथवा खंयचे युनिव्हर्सिटीक वचून व्हड ग्रंथ वेद इत्यादी उपनिषद इत्यादी वाचिले, खंयचेय वाचनी ती. जाल्यार तांगेले पांयमुळाक केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर असले महामेधावी त्या कालाचे तांगेले पांयमुळां बसून प्रश्न निमगिताले. अँड पॅट कम्स द आन्सर. यू आस्क द क्वेश्चन टू ठाकूर अँड पॅट कम्स द आन्सर. इमिडिएटली रामकृष्ण परमहंस सांगेल जबाब येताली. घरगुती दृष्टांत, होमली इलस्ट्रेशन्स दिवन रामकृष्ण परमहंस तांगेल शंका समाधान करताले. ईश्वरचंद्र विद्यासागराने निमगिले हें तुका पुरो कोण सांगता, तुका कशी कळता हें? तू खंयचेय ग्रंथ वाचनी, कॉलेजा वचनी, खंय वचनी, स्टडी करनी, पुस्तक हातां धरनी, व्हड ग्रंथ कोण सांग तुका? And Thakurji says, Magalamma,
जगत जननी जगदंबा मगल कानांत येवनो. She whispers into my ears. No sooner you put a question, immediately the answer is whispered into my ears. But the universal mother, Jagat Janani, Anayasena, Ayasana, effortless. अथे effortlessly answer आमका शंका समाधान करता ते हे केन्नाय पुणी खंय पुणी वे नाही सर्वदा. See, every word is worth its weight in gold. सर्वदा केन्नाय ऑलवेज. आता श्रृंगेरी जगद्गुरु वीका एक पंता सर्व पब्लिकाक तांगेले तांनी दर्शन दिवचे आसता, इंटरव्यू कोणाकय घेवचे आसता, कोणाकय प्रश्न दिवचे आसता, अथवा कोणागेले लग्नाची इन्व्हिटेशन इत्यादी दिवचे आसता. असले ऑल फॉर दिस पब्लिक पर्पजेस वीकाक एक जावं 2 दीस अशी जगद्गुरूंगेले एक दीस आसता. त्या दीस मात्र बाकी दीस जायना. जर हांगा शिष्य कसले प्रश्न निमगिता स्वाम्यांक कृष्णाश्रम स्वाम्यांक ताका वेळ आसवे ना, नाही केळ नाही वेळ काळ मग त्यासी म्हणके सर्वदा केन्नाय यू आर वेलकम. एनी टाइम यू आर वेलकम. यू कॅन कम अँड आस्क मी क्वेश्चन्स अँड वी विल गिव्ह यू द आन्सर. That is Krishnashram Swami. Now you must remember one thing. Hanga has a description Krishnashram Swami badal dilal asa Deepa Namaskar Stotranto. That is only confined to Krishnashram Swami and not others in our Guru Parampara. Please do not think like that. Hanga ek Swami badal ek visheshana ek description dilal asa that is applicable to all the Guru Varyas in our Guru Parampara. Not only Krishnashram. Those who preceded him and those who followed him, they were all equally adjectives tanka apply datati. Anjasa tamasa param anayasena sarvada nrapashun nayato naumi Krishnashramayatishwaran. Nrapashun. Look at that word. Nra pashu. Nra mala nara. Ami pura nara. Now Sanskritanto nra धातू तावनो नर म्हणल हा शब्द निष्पन्न झाला. नर नये. दिस इज धातू पाठ पाणीने गेलाय. नर नये म्हण होरचे आपण होरचे. नव मनुष्याक आमका नर म्हण कल्ले म्हणतात ते आम्ही केन्ना जन्म घेतला त्यावेळा रे आम्ही आमका आपण होरका खंय टू द सीट ऑफ गॉड, टू द सीट ऑफ द सद्गुरू. आमका नयती नय म्हळ्यार होरचे आम्ही केन्ना आमका स्वयं देवा लागी गुरुंगे लागी आमका आपण होरका. हे कोण आपण होरचे? म्हाका हांवें आपण होरका आनी कोण स्वयं हांवेंचे संकल्प करून अनेकल्यान म्हाका सांगेत. बट ताणें सांगिल्लें आयकूंक की ना दॅट इज लेफ्ट टू मी. हांव वचका देन आय बिकम नर. वेन आय एम कॉन्शियस ऑफ ए गोल इन लाईफ and towards that goal magal paul padtati my footfalls fall in the direction of that goal. Nayami how makaj apan varta then I become nara. If I don't do that kaunche jamche maz gorche itle zale then Sanskritanto we become jantu. Jantu a creature ek mui ek zarla. Kathopanishdanto yamu sangta जायस्व म्रियस्व उपजूंचे मोरचे उपजूंचे मोरचे. This is not the biography of a soul. We are born to lead ourselves to the seat of God. Then we become nara. Jantunam nara janma durlabham idam अशी शंकराचार्य विवेक चूडामणींतून म्हणतात ते. So nrapashun, when I forget this destiny, when I forget that this is my mandate, this is why I am born, then I become pashu. Nra pashu. Who is a pashu? Pasha baddha zavanasa jeevu tak pashu म्हणतात. Pashu has come from pasha. Pasha म्हळ्यार chain, bondage. आम्हीच आमका बांधून घेतल्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहम मम आई माईन आई माईन अहम मम ह्या पाशांतून आम्ही आमकांची शिरकान घेतल्या. then we become pashu and God becomes pashupati. So nrapashun nayato naumi
नयतो हांव म्हाकाच आपण व्हरना, गुरू आपण व्हरता. नयतः म्हण आपण व्हरतल तसल्यो कृष्णाश्रम यतीश्वरांक, तसले ते कृष्णाश्रम यतीश्वरांक हांव नमस्कार करता. ही इज कॉल्ड एज अ यती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ यती? यम नियम परिपालन कोण करता? ही इज अ यती. यम यती म्हळ्यार कंट्रोल करचें. संस्कृतांतू यम टू कंट्रोल, and from the yama verb ताजे past participle yata. One who has full self control, he is yata, and ताका यती म्हणटा ती. त्या यतीन तूं श्रेष्ठ जावन आशिल्ले तसले. नृपशो नयतो नवमी कृष्णाश्रम यती ईश्वरान. त्या यतीन तूं फोरमोस्ट अग्रगण्य डॉमिनंट जावन आशिल्ले तसल्या कृष्णाश्रमांक हांव नमस्कार करता. हे इतले कृष्णाश्रमा बदल झाला. आता केशवाश्रमान बदल आम्ही थोडे विचार करता. केशवाश्रम स्वामी 1785 to 1823. 1785 to 1823. 38 वर्ष केशवाश्रम स्वाम्यांनी मार्गदर्शन केलं. आमगेल मठाधिपती, धर्मगुरू, मोक्षगुरू जावन पूर्वाश्रमांतून तेलगेरीकार आनी तांगेल समाधी आमगो तसं शिरालींतू आमगेल मठांत तसं. हांगेल्या केशवाश्रम स्वाम्यांगेले स्तुती आमगेल दीपनमस्कार स्तोत्रांतू कशी केल्या. ओजस्विन सुतपसा द्वैताब्धि वडवानलान स्वांगरब्ज शरणो धर्तृन स्तौमी श्री केशवाश्रमान. ही स्तुती केशवाश्रम स्वाम्यांगेली दीपनमस्कार स्तोत्रांतू. ओजस्विन ते कशे आशिल्ले? ओजस्वी जावन आशिल्ले. ओजस एक तेज जे आसा, एक कांती जी आसा. ब्रह्मचर्य परिपालन, यम नियम परिपालन केलेले गेले तोंडारी एक कांती, एक चॅरिस्मा म्हणतात इंग्लिशाने, ताका ओजस म्हणतात. ती ओजस इज नॉट ब्युटी. वी शुड नॉट इक्वेट ओजस विथ द दैहिक सौंदर्य. नाही, एकलो काळो कुरूप कुसलो असो भाव आसा जाल्यार ताका पळयल कुडले एक नमनाचे आकर्षित जातात आमी. दॅट इज ओजस. And that ojas comes out of what? Sutapasa. ओजस्विन सुतपसा. हांगा केवल तपसा म्हणून सांगनी. सु म्हळ्यार ऍड केल्या. सु म्हळ्यार सुष्टू. तपश्चर्या एक कलकी तपश्चर्या केली अशी नाही. भगवद्गीतेंतू कृष्णाने खंचकी तपश्चर्याचे वर्णन केलेलं असं. शारीरिक, वाचिक, मानसिक या तिन्ही नमुन्याचे तपस करता, then it becomes sutapasa, completely, perfectly, in a superior manner. And what is that threefold tapas? 17 अध्यायांतू भगवद्गीतेंतू कृष्णाने हे 3 नमुन्याचे तपश्चर्ये बद्दल सांगितले असं. फर्स्ट इज शारीरिक, then comes वाचिक, then comes मानसिक. हे तिन्ही तपश्चर्या केशवाश्रम स्वाम्यांनी अनुष्ठान केलेलं. व्हॉट आर दोज 3? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. अक शारीरिक तपस म्हणतात. देव, सत्पुरुष, महापुरुष आपणापाशी श्रेष्ठ कोण असं असल्यांगेले तांकां आदर, उपचार, सत्कार करचे असले प्रवृत्ती. हांवांची श्रेष्ठ आनी कोणें ना अशें न्हय. कोण कोण श्रेष्ठ आसा ती, सत्पुरुश आसा ती, महापुरुश आसा ती, कोणा लायकलें शिकूं जाता तांकां आदर, आतिथ्य, सत्कार करून पादपूजा इत्यादी करचें. दिस इज देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. तेव्हा पूज तरी आसची. बाकीचे गुरु आणि प्राज्ञ. प्राज्ञ म्हळ्यार अत्यंत वाईज, एनलायटन्ड, हे पूजन करचें. दिस इज वन आस्पेक्ट ऑफ शारीरिक तपस. देन कम शौचम, अंतरंग शुद्धी, बहिरंग शुद्धी.
एक्सटर्नल क्लेनलीनेस अँड इंटरनल क्लेनलीनेस. मन अशुद्ध, बाहेर स्नान इत्यादी, बहिरंग शुद्धी. आर्जवम, ट्रान्सपेरन्सी इन अवर डीड्स, नो क्रुकेडनेस. आर्जव म्हणजे रुजुत्व, स्ट्रेट फॉरवर्डनेस इन अवर ऍक्शन्स. भायर एक भितर एक सिरियलांत पळय आमकां दाखयता ती फुल्लोंची एक मागीर कन्स्पायर करची मागशी अनेक नमुनेचेरी कशी उप दिवचें म्हूण, तशी न्हय. आर्जवम म्हळ्यार रुजुत्व. देव द्विज गुरुप्राज्ञा पूजनम शौचम आर्जवम. देन ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. ब्रह्मचर्य आणि अहिंसा हाका शारीरिक तप म्हणून म्हणतात. ते शारीरिक तपस, बॉडीली तपस सगळं संन्यासी यतिवर्य हे फॉलो करतात. देन कम्स वाचिक. वाचिक म्हळ्यार इन स्पीच यू ऑब्झर्व ए डिसिप्लिन, यू मेंटेन ए डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ व्हॉट यू टॉक. ते कशी अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. कृष्ण सांगता अनुद्वेगकरम वाक्यम. तू खंयची वाक्य उलयत न्हय, आलोचन कोर्ण वाक्य उलय. रामायणान तू रामाक आनी हनुमंताक वाल्मिकीने एक टायटल दिलेलें आसा, आनी कोणाकय दिनी. रामाक आनी हनुमंताक एक टायटल दिलें. कसलो तें टायटल? वाक्य विशारद म्हणून. आम्ही विशारद हो शब्द ऐकला. संगीत विशारद, नाट्य विशारद, साहित्य विशारद असे अनेक नमुन्याचे विशारद असत. ते जाल्यार वाल्मिकीन दिलें टायटल दिस इज युनिक, वाक्य विशारद. अर्थात तो प्रत्येक वाक्य जे उलयत न्हय, आलोचन कोर्ण हे वाक्य, हे शब्द, हे आयकतल्यांचेर कसलो परिणाम जायत हे समज विचार विवेकपूर्वक ताची तुलना कोर्ण तो उलयता. देन ही बिकम्स वाक्य विशारद. इन रामायण दिस इज द टायटल गिवन टू हनुमान अँड श्रीराम. सो अनुद्वेगकरम वाक्यम. हे वाक्य कशें आसता? अनुद्वेगकरम. हांव मनांत उद्वेग हाडूं, एक्सायटमेंट हाडूं, एक्सायट जावन हांव उलोवचें नज. आणि हांव उलयले शब्द ऐकून ऐकतलो श्रोता, he also should not be excited, he should not be provoked, he should not come and start fighting with me. तू कसलो उलयलो, कशी उलयलो म्हणून. उद्वेग, म्हाकाय उद्वेग ना, the person who speaks, and there is no उद्वेग in the person who listens. Anudvegakaram vakyam. And then what is the qualification of that vakya? Satyam. It should be a truthful sentence. It is truth. You should speak truth. Satyam. And how you should speak? Priyam. You should speak the truth in a pleasant way. ते ऐकल कुठले शॉक जावन ताका एक नमुने आघात तगल मनाचेर जावचे, त्या नमुनेचेर न्हय. दुःखाची खबर आसता की ह्या नमुनेचेर तांकां ते सत्य, एक ट्रेजेडी जाल्या, एक एक्सिडेंट जाल्या, कलकी वायट खबरी ते सांगचे आसा. ते बायलेक की चेडवांक की ती खबरी हांव सांगचे आसा म्हणल्याक कशी सांगता? नॉट इन अ वे दॅट द लिसनर गोस इन टू अनकॉन्शियसनेस ऐकून. नो, प्रियम, हळूची, स्टेप बाय स्टेप, so that you mitigate, you minimize the impact of that revelation. Priyam, hitam chayat, and it should be hitam, it should be beneficial. Hitam, takai beneficial जावका, दुसऱ्यांक ऐकतल्यांक beneficial जावका, असलो वाक्य. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव. then स्वाध्याय, what is स्वाध्याय? Study. स्वाध्यायो ब्रह्मयज्ञः म्हणून आमकां उपनिशदान, तैत्तिरीय उपनिशदान सांगल्या. कशकी आमी चुकना तिलें जेवता ती, खाता ती, दोन्ही तान आसा, दोन्ही जेवण इत्यादी तांतू आमी कशकी चुकामुकी करना ती, तशी प्रति दिसू खंयचीय भास आसूं पुरो, त्या भाशेन तूं भगवद्गीता जावं खंयचेय एक आध्यात्मिक ग्रंथ, एक पेज
अथवा 4 ओवी अथवा 4 श्लोक हे हांव वाचतांची बिफोर आय रिटायर टू बेड हो एक संकल्प केल्यार तेटी स्वाध्यायाचो अभ्यास जालो. स्वाध्यायाभ्यसनम चैव हांव केन्नाय हांव दृश्टांत दिता आमगेले ब्रह्मीभूत श्रीमद आनंद आश्रम स्वाम्यांक गेले. आनंद आश्रम स्वामीजी remained a विद्यार्थी unto the last. Till his last breath he was a विद्यार्थी. केन्ना तांगेले युवावस्थेंतूं when he was a youth त्या वेळार आमगेले मठांतूं इतले मनेचे प्रॉब्लेम्स, इतले मने अडचण्यो, इतले मनेचे चित्रहिंसा तांकां आजूबाजूच्या आशिल्लीं दितालीं की त्या वेळार कले स्टडी समो करूं जायनी. कृष्णाचार्य सरस्वती म्हणून ऋषिकेशांत आयिले शिकोवच्या म्हणून जाल्यार शिकूंक जायनी. अनेक नमुन्याचे मॅन मेड ऑब्स्टेकल्स वेर देर. त्यामुळे आनंद आश्रम स्वाम्यांक ती जिज्ञासा स्टडी करता म्हणल्यार एक उत्कट इच्छा इतली आशिल्ली की तांणी ड्युरिंग हिज लास्ट डेज श्रीमद आनंद आश्रम स्वामीजी इन्वायटेड प्राध्यापक अनंत शास्त्री फडके, शास्त्री बुवा म्हणटात ती, फडके शास्त्री म्हणून तांकां आपयतालीं. ही वॉज द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इतिहास अँड पुराण इन अवर वाराणसी हिंदू विश्वविद्यालय. and he was a devotee of Swami Anand Ashram. Ananta Shastri Padke तांगेल आर्टिकल आसता 50 years of bliss अंतू आदर्श गुरु म्हण संस्कृतांतू. त्या अनंत शास्त्री फडकेंक बेंगळूर मठांतू आमंत्रण दिवन आपोवन राबोवन मागशी वगी 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 समाज शिकू जायनी ताची रिविजन करतालीं. जस्ट इमॅजिन, did Anand Ashram Swamiji need all this? He was a Jivan Mukta. He did not need all this book knowledge, but he sets an example. हाँ बारे बुधवान तो माग सकड़ गोत अशी नहीं. Padke Shastri remained even when Anand Ashram Swamiji breathed his last. केन्ना आनंद आश्रम स्वाम्यांनी समाधी घेतली त्यावेळी तांगेले शरीर उब्बारतना एक हात दिल्लेलो अनंत शास्त्री फडक्याने. तुम्ही गोपाळ हट्टंगडी मामागेल बूक वाचता ती आनंदी आनंद अथवा 50 years of bliss. So this is अभ्यास. स्वाध्याय अभ्यासनम चैव. स्वाध्याय कोरका, अभ्यास कोरका. भगवद्गीता विंगड विंगड लँग्वेज मेळता. इट मे बी मनाचे श्लोक कितले गोमटे आसता. मनाचे श्लोक सिंपल आमकां पुरा तात्पर्य वेदांताचे, वेदाचे, उपनिषदांचे समर्थ रामदासान दिलेले आसता. कांट वी रीड इट? आर वी सो बिझी दॅट आय कांट स्पेअर 10 minutes 15 minutes for any spiritual reading in any language? It may be English, it may be Hindi, Sanskrit आमकां म्हणना, बट स्वाध्याय कोरका एक्झाम्पल आमकां आनंद आश्रम स्वामीन दिलेलें आसा. स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयम स्वाध्याय अभ्यसनम चैव वाचिक तप जालें. देन व्हॉट इज मानसिक तप? मानसिक तप म्हळ्यार मन शुद्ध आसचें. भाव संशुद्धी ही एतत् मानसम तप उच्यते. मन प्रसाद मन केन्नाय प्रसन्न आसता. आतां आमगेले स्वाम्यांक आमी पळयता ती पळयल कुडले आमकां आमगेले 50% ऑफ अवर प्रॉब्लेम्स दे वॅनिश. शांत मन प्रसाद मन करारे प्रसन्न म्हणटात न्ही तुकाराम महाराज. सो मन प्रसाद मन प्रसन्न आस केन्नाय उद्विग्न ना. भोव ह्या गांठ्यो म्हणटात ती तशी न्हय. मन प्रसाद सौम्यत्वम. प्रत्येक इन हिज थॉट, इन हिज स्पीच अँड इन हिज डीड सौम्य जावन आसता ती, माइल्ड आसता ती. आणि मौनम, मौन आचरण करता ती. आता आमगेले स्वामी म्हयन्याक थोडे दीस एकांत म्हण आसता. दॅट इज मौन. मौनम आत्मविनिग्रह, सेल्फ कंट्रोल. भाव संशुद्धी एतत् मानसम तप उच्यते. भाव संशुद्धी, प्युरिटी ऑफ अवर थॉट, प्युरिटी ऑफ अवर फिलिंग्स, ताका भाव संशुद्धी म्हणटा ती. फॉर एक्झाम्पल आता आमकां स्वाम्यान शिकयल्या सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम आपनुयात्. दिस इज भाव संशुद्धी. हेचूंचे सगळ्यांक बरें जावं म्हण. दिस इज केन्ना प्रॅक्टीस करता ती, दिस इज मानसिक तपस. सो केशवाश्रम स्वामी कशे आशिल्ले
सुतपसा तपश्चर्य कोरनो सु तांगल तोंडारी ओजस कांती एक चरिस्मा आशिल्लें. द्वैताब्दी वडवानल म्हळ्यार केन्ना हे जगाचे प्रलय जाता त्या वेळार समुद्रांत एक उज्ज भायर येता खंय ताका वडवानल म्हणटा ती. अनल म्हळ्यार उज्ज, वडवानल समुद्रांत एक उज्ज भायर येता आनी तो उज्ज सुरवेक तो समुद्रूच आटयता आनी मागीर सगळें जग भस्म करता. आता केशवाश्रम स्वाम्यांक एक कंपॅरिजन दिल्या. द्वैत म्हळ्यार समुद्राक आटयतलो तसलो अग्नी. हांगा द्वैत म्हळ्यार वी नीड नॉट ब्रिंग हियर मध्वाचार्य गेल द्वैत नो. हांगा द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत द्वैताद्वैत ऑल दीज कॉम्प्लिकेशन्स हांगा आमी हाडका म्हणना. सिंपल. अद्वैत मीन्स लव, द्वैत मीन्स डिफरन्स, भेद बुद्धी. सगळ्यांचेर आपलेपण, सगळ्यांचेर प्रीती, सगळे मगलींची हांव सगळ्यांक गेलो कोणा लागीं हांव कुसडपण करना. सगळ्यांक घोमटे जावन आस, घोमटे रितीन आस. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रो करुण एवच म्हण भगवद्गीतेन 12 अध्यायान सांगिल म्हणके अशी आसचें. सो वी शुड बी लायक दिस. सो द्वैताब्दी वडवानलान द्वैत म्हळ्यार हे जे समुद्र आस, भेदभाव म्हळ्यार हो जो समुद्र आस त्या समुद्राक आटयतलो तसलो अग्नी केशवाश्रम स्वामी. लॉंग अँड शॉर्ट ऑफ दिस इज ही वॉज फुल ऑफ लव अँड कंपॅशन. ते कशी हांव मुखार सांगचें आसता. द्वैताब्दी वडवानलान स्वांगरब्ज शरणो दर्थळून. अब्ज म्हळ्यार कमल, अप म्हळ्यार उदक, अपसु जायते इति अब्ज उदकान जाता. स्वांगरब्जी स्व म्हळ्यार आपणा गेले, अंग्री म्हळ्यार चरण, आपणा गेले चरण कमलाक कोण शरणागत जाल्ले ती तांगेल उद्धार करच्यान तूं कटिबद्ध जावन आशिल्ले, कमिटेड, डेडिकेटेड जावन आशिल्ले. स्वांगरब्ज शरणो धरतून स्तवमी श्री केशवाश्रमान. तांकां हांव स्तवमी, हांव तांकां नमस्कार करता, स्तुती करता. दिस इज अबाउट दीप नमस्कार अबाउट केशवाश्रम. तांगेल हायलाइट्स, तांगेल जीवनाचे हायलाइट्स आम्ही थोडे पळोवंक. केशवाश्रम स्वामीजी was the first guru in our चित्रापर गुरु परंपरा कोण की दक्षिण कन्नड जिल्ह्यातून प्रयाण केलें. साउथ ऑफ कल्याणपूर आमगेल मठांत खंयचेय गुरुवर्यांक वचूंक जायनाशिल्लें. कल्याक त्या वेळार वाहन सौलभ्य ना. बैलगाडी घेवन, बुल्लक कार्ट घेवन शिराल येतावन विठ्ठल बंटवाल आनी वचू जातवे. इज इट प्रॅक्टिकल? सो आमगेल मठ जो आसा शिराली आनी आमगेल म्हालगड जे आसा ती विठ्ठल, पुत्तर, बंटवाल, कासरगोड, मंजेश्वर हांगेल मध्येंतून एक विचार विनिमय, एक संपर्क, एक संबंध नातिलगत जाल्लें. मठ आसून तांकां मठ नातिलगत जाल्लें. स्वामी गुरुवर्य आसून आमगेल मालगड्यांक स्वामी नाती अशी जाल्लें. आनी ही जी पोकळी आसा, हे जे वॅक्यूम आसा, हे जी शून्यता आसा, दॅट वॅक्यूम वॉज फिल्ड अप बाय दी उडुपी अष्टमठ मध्वाचार्य गेले. आमगेल मालगडे पुत्तूर, विठ्ठल, बंटवाल, कासरगोड, मंजेश्वर आशिल्ली पुरा दे बिकेम द फॉलोवर्स ऑफ उडुपी अष्टमठ. विभूती धारण करची सोण दे स्टार्टेड गोपीचंदना मुद्रा अंगारी तांणी करू सुरू केलें. रुद्राभिषेक, रुद्राध्याय, नमक चमक, रुद्र मंत्र हे पुरा कसलें शिकची ना अशी अवस्था आशिल्ली. केन्ना केशवाश्रम स्वामी ही वॉज द फर्स्ट वन टू गो डावन द साउथ ऑफ कल्याणपूर आनी पळयलें आनी तांकां आश्चर्य दिसलें. तांणी तांकां एक वैचारीक क्रांती म्हूण येता, रेवल्युशन इन थॉट. तांकां सगळ्यांक सांगलें की आमी आमगेल आदी शंकराचार्यांगेल अनुयायी, आमगेल अद्वैत परंपरा, आमी विभूती धारण करचें. भवानी शंकर देव आमगेलो. सो तांकां गोपीचंदन न्हय, विभूती धारण करका म्हूण विभूतीचें महात्म्य तांकां दाखोवन दिलें. तशेंच तुमी रुद्राध्याय शिक्का, रुद्राभिषेक करका म्हूण तेवें तांकां
शिकोवन दिलें. आनी हें पळोवन केन्ना आमगेले म्हालगडी उडुपी त्या वेळाचे खंयचे उडुपी अष्टमठा स्वामी आशिल्ले पर्याय स्वामी, आता पर्याय म्हणटा ती थोड्या वर्साक एक स्वामी, त्या पर्याय स्वाम्याक इतलं आश्चर्य जावन तांणी सांगिल्लें सर की तुमगेले केशवाश्रम स्वामी म्हळ्यार उग्र नरसिंहागेलो अवतार हो म्हणून. बिकॉज ऑल अवर एन्सेस्टर्स हू आर owing allegiance to उडुपी अष्टमठा they came out of that fold. हें तांकां एक क्रांती, एक वैचारीक रेवल्युशन हें जावन केशवाश्रम स्वाम्यान केलें. दिस इज वन ऑफ द हायलाइट्स ऑफ केशवाश्रम स्वामी. आमगेले शंकर नारायण गीत हें बरयलें कोणें? आमगेले केशवाश्रम स्वाम्यांगेले कालमानांतू ही रचना शंकर नारायण गीताची जाली. शंकर नारायण गीतांतू एक वाक्य येता, निरत केशव गुरुवराय वर भवानी शंकराय म्हणून कन्नडाने. कोण हे स्तुती बरयल्लें सर अंडर द इंस्ट्रक्शन ऑफ केशवाश्रम स्वामी. शंकर नारायण गीत बरयलें कोण? तो पंडित. ही पेस रेस्पेक्ट टू केशवाश्रम स्वामी. निरत केशव गुरुवराय म्हळ्यार केशवाश्रम स्वाम्यांक अर्पित जावन आशिल्लें हांव हें बरयता. सो शंकर नारायण गीता विच वी sing every day, that was composed during Keshavaashram Swami. आमगेल दीप नमस्कार स्तोत्र up to Keshavaashram Swamiji ही रचना आहे जाल्ली केशवाश्रम स्वाम्यांगेल काळगतीची. मागीर एक गुरु येता वचगले, एक ऍड जाता वचगले, बट अप टू केशवाश्रम स्वामीजी इट वॉज ड्युरिंग हीज टाइम. आनी आमी एक घटना अंतो गुरु परंपरा चरित्रेंतू ते वाडे तोळणी येनी ती हें आयकल्या सकडे हाजे बद्दल सगळ्यांक गोत आसा. तांगेल गुरु शंकर आश्रम द्वितीय तांकां पेज्जे जेवणाची एक प्रथा आशिल्ली, तांगेलो नियम आशिल्लो. तांगेले फिक्स म्हळ्यार पेज्जे जेवण. आजी आमी मल्लापूर वचगल्यार आमी सेवा करची पेज्जे सेवा. सो एक दीस द्वितीय परिज्ञान आश्रम स्वाम्यांगेल समाराधने दिवस आशिल्ले खंय. द्वितीय परिज्ञान आश्रम स्वामी तांगेल समाराधने दिवस. सो केशवाश्रम स्वाम्यांक दिसलें आज समाराधन दीस जावन पेज्जेज भिक्ष नाका म्हण तांणी भोजनशालेंतू कोण स्वाम्यांगेल भिक्षा तयार करतलो ताका आदेश दिलो आज पेज्जे जेवण स्वाम्यांक दिवचे ना म्हण सांगलें. हें केशवाश्रम स्वाम्यांनी केल्लें अत्यंत बरोबर जावन आसा. 100% इट इज ए बिफिटींग एक्शन. जाल्यार खंय चिक्के एक संस्कृतान म्हणटा ती प्रमादो धीमताम अपी म्हणून अत्यंत बुद्धिवंत स्कॉलरली असलं ते की एक म्हणता ही स्टंबल्स, एक पण चिक्के पाय निसर्ग जाता. हांगा केशवाश्रम स्वाम्यांक तशें जालें. वॉट केशवाश्रम स्वामीजी ऑट टू हॅव डन, तांगेले गुरु शंकर आश्रम तांकां सांगक आशिल्लें, तांकां हें सांगक आशिल्लें की आजी समाराधने दिवस आज पेज नाका गुरुवर्य, आज नाका हांव अशी भोजनशालेंतू इंस्ट्रक्शन दिवं म्हूण सांगक आशिल्लें. बट अनफॉर्च्युनेटली ही टूक शंकर आश्रम फॉर ग्रांटेड. आनी शंकर आश्रम स्वाम्यांक तें वायट दिसलें. कलय उलयनी ती जाल्यार वाड तोळणी येनी खंय. हांव त्या वेळी कृष्णाश्रम स्वाम्यांगेल हाजे वेळार हांव सांगेल तुमकां तुमी उगडस करा ती. कृष्णाश्रम स्वाम्यांनी शाप दिनी ती त्या व्यापाऱ्यांगेल दुकानांतू उज लागो म्हणून ना. बट वेन समथिंग रॉंग हॅपन्स, वेन समथिंग विच ought to have been done is not done in respect of a realized soul, an enlightened soul, some reactions automatically take place. अथवा चमत्कार झाला ते वाड तोळणी येनी ती, इट वॉज एन ऑटोमॅटिक रिॲक्शन, डिवाइन लॉ. त्या शंकर आश्रम स्वाम्यांनी वाड तोळणी नाक म्हणून
Will he stoop down to this level? No. So this is any decision when we take in respect of our elders, we have to inform them, take them into confidence and follow it. This is the lesson we have to learn from this incident. Now third, केशवाश्रम स्वामींगेले उपदेशु गुरु परंपरा चरित्र ಅಂತ ಅಶಿಲ हा सद्गुरु बोधामृत म्हणून पुस्तक तयार केलं तुमका तसं उपदेश मात्र विंगडसोनो एक दिक्काक ओवी मराठीतून अनेक दिक्काक इंग्लिश ट्रान्सलेशन सद्गुरु बोधामृत तांतू केशवाश्रम स्वामींगेले एक उपदेशच हूज म्हणा कसली व्हेरी ब्युटिफुल संस्कृतांत एक सुभाषित असं हूज हा म्हणा कसलं देवस्थाना वचगला अनेक नमुन्याचे उपचार अर्पण केले षोडशोपचार आणि jugs and jugs of milk you pour on the Shivalinga. Jugs and jugs of honey you pour on the Shivalinga. Is this all what is meant by puja? No. The Subhashita says, Yena kena prakarena yasya kasyapi dehinaha santosham janayet prajnaha tadeveshwara pujanam. Yena kena prakarena, by whatever means possible for you, available to you. Yena kena prakarena yasya kasyapi konaya suprata. He may be high born, low born, whoever he may be. Yena kena prakarena tak jari tu help karta, taka dori you bring a smile on his face, tadeva ishvara pujanam. That itself is the highest worship. And that was embodied in our Keshavashram Swamiji. He was the embodiment of this compassion. एक उपदेश दिता ती केशवाश्रम स्वामी एक दृष्टांत दिता ती ते सद्गुरु बोधामृतांत असं गुरु परंपरा चरित्रेंतूय असं ते सांगता ती तू जरी आता न्हाव न्हू अणवाळ न्हेसूं न्हू विभूती धारण इत्यादी कर न्हू एक ताटां तू फूल गंध अक्षत इत्यादी घेव न्हू तीर्थ इत्यादी घेव न्हू तू भायर सरला एक देवळा वचूक आणि तू वता आसतना दनपारा वेळू त्या रणरणी वत्तान तू माती घुवन एकला अंत्यज दिस इज द वर्ड यूज्ड अंत्यज मीन्स अनटचेबल हरिजन इफ यू फाइंड एकला अंत्यजू मात्या गोवळ येवन अनकॉन्शियस जावन पडला आणि तू पळयता आसा व्हॉट इज युअर ड्युटी केशवाश्रम स्वामीजी इज पोजिंग दिस क्वेश्चन व्हॉट यू शुड डू हांव अणवाळ न्हेसून अत्यंत पवित्र जावन हांव वता आसा देवळा this is not my concern and should you look the other way? No. Keshavashram Swamiji says go near the person who has fallen tatlagi vacha tatlagi baisa ani to je tirth tugal je as tatanto te haluch tagal tonnanto tagal drop by drop ghali and wait until he becomes sacheta until he becomes conscious and then conscious dattachi tak nimgono if he needs your guidance and help tak ghar pavai na jalare tu wapas ghar ya naano arth palaru ityadi घेऊन tu what's this is compassion and this is the highest concept of puja manava seva madhava seva nara seva narayana seva this was embodied in Keshavashram Swami. Now I am going to tell you something which most of you may not be knowing. Keshavashram Swamini Talgeri गावांतून आणि हो तलगेरी गाव खंय आसा आमगे जे शिरालींतून केम्ब्रे फार्म आसा ते केम्ब्रे फार्मा मुखारी आमी वचगल्यार आमकां तलगेरी गांव मेळटा आणि ते तलगेरी गांवांतून एक सान इंग्लिशांत हिल्लॉक म्हणटा ती हिल न्हय हिल म्हळ्यार गुड्डो हिल्लॉक म्हळ्यार सान गुड्डो एक सान त्या हिल्लॉक सान गुड्ड्यारी केशवाश्रम स्वामींनी एक ध्यान कुटीर बांदून मदमध्ये वचून त्या ध्यान कुटीरांत ते राबताले खंय. If you read
चित्रापर गुरु परंपरा चरित्र चॅप्टर नंबर 21 तुम्ही बरोवन घेया ती अध्याय चॅप्टर नंबर 21 and OV 77, 78 and 79 हांतो आर उमाबायकाने विश्रांती स्थान म्हणून शब्द यूज केला आणि मुखार्थांत सांगल्या की थंय ते ध्यान करूक ते वताले लोक लेखताले हे विश्रांती स्थान म्हणून आम्ही समर रिसॉर्ट म्हणतात नाही अशी लोक लेखताले बट इन रियालिटी व्हॉट वॉज इट ही वॉज टेकिंग एन ऑफ म्हणजे फ्रॉम दी हर्ली बर्ली ऑफ मठाचे व्यवहारांत चिक्के दूर जावन थंय बसून ते ध्यान करताले ते कुटीर अँड ते कुटीरात ना बट ते खंय ते बसताले ते अजूनही आसा आणि ताका कट्टो म्हणतात खंय थंयचे लोक ताका कट्टो आणि फुडली जनरेशन थंय कोण राबताली थंय मस्त फुलझाडां नॅचरल सिनेरी ब्युटिफुल द लँडस्केप that is why Keshwashram Swamiji chose that place. It was full of scenic beauty, फुलझाडं इत्यादी त्या कट्टा जो आसा ओल्ड जनरेशन ऑफ पीपल हू आर लिव्हिंग अराउंड ती प्रतिदीस थंय त्या कट्ट्यारी फूल अर्पण करताले खंय त्यामुळे हांगा स्वामी केशवाश्रम स्वामी हांगा बसून ध्यान करताले म्हणून आता द ओल्ड जनरेशन इज डिसअपियर अँड द यंग जनरेशन नोज नथिंग अबाउट इट आता कसलें ना थंय जाल्यार आजू बाजूक एक फॅमिली आसा खंय अँड दॅट फॅमिलीचे सरनेम पी फॉर पुना पानाडी PANADI पानाडी कोंकणी उलयता ते जाल्यार आमची न्ही दे आर नॉट आमची गेल न्ही भानप न्ही दॅट पानाडी दॅट वन फॅमिली इज देर एडजस्टंट टू दॅट कट्टा अँड दॅट पानाडी फॅमिली ती फुल्ल आमगेल शिराली फुल्ल मार्केटांत फुल्ल विकूं येतात खंय This is the information I got from about this Panadi. I got from one of our Bhatmams from Shirali. So azuni asa ata Shirali jari म्हाका हें गोत नाशिल्लें. Next time if I go to Shirali, I will make it a point. एक रिक्षा घेवन कशे आमी केंब्रे वता ती तशीची मुखार बसून तलगेरी गांवांत तो कट्टो खंय केशवाश्रम स्वामींनी बसून ध्यान केल्लें अत्यंत पवित्र स्थान थंय वचून नमस्कार करता जाची अदरवायज माय शिराली ट्रिप विल बी इनकम्प्लीट सो दिस वॉज अवर केशवाश्रम स्वामी सो असल्या ह्या केशवाश्रम स्वाम्यांगेल्या समाराधना आजी आमी साजर करता आसता ती तांगेल्या अनुग्रहाने आणि तशीची 1 तारीखेक कृष्णाश्रम स्वाम्यांगेल समाराधना आशिल्ली हे दोन्ही समाराधना संयुक्त रूपाने आज आमी आचरण करता आसता ती हे दोग जण स्वाम्यांगेल चरण कमलांतूय आमी आमगेले भक्तीने प्रणिपात करून तांगेले अनुग्रह आशीर्वादाने आमकांय असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय म्हणून ही जी आशा प्रार्थना अनादी काल दोन केल्लेली आसा ती प्रार्थना साकार जावं आमगेल जिवनांत प्रार्थना करून तशीच आमगेल भवानी शंकर देवागेलो अनुग्रह आशीर्वाद गुरु परंपरेगेलो अनुग्रह आशीर्वाद आमगेल सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेल मार्गदर्शन अनुग्रह आशीर्वाद हे त्रिवेणी संगमाने आमगेल उद्धार जावं म्हणून प्रार्थना करून मगल हो उपन्यासू हांव संपन्न करता आज दोन्ही समाराधने चेरी उलोवंची आशिल्ली मी ती वेळ चड घेतिलो नाजाल्यार पावण 8 इतले मगल जाता आज चड वेळ घेतलो सभा समाप्ती नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ओम शांति शांति शांति। धन्यवाद शंकर।